सर्वांना माहीत असायला पाहिजे, गुडघ्यावरती पत्ताकोबीचे पत्ते लावल्याने गुडघे दुखण्याला आराम मिळतो व सूजन पण कमी होते. यामध्ये असलेले सूजनरोधी गुण गुडघ्याचे दुखणे कमी करण्यास मदत करते. आजकाल तर सर्वांना गुडघेदुखीचा त्रास आहे. गुडघे दुखण्याचा त्रास हा सर्वांनाच परेशान करत आहे. खूप सारे ट्रीटमेंट करून सुद्धा आराम मिळत नाही, पण खूपदा असे काही घरेलू उपचार केल्याने तुरंत आराम मिळतो. तुम्हाला वाटत असणार की हे वारंवार पत्ताकोबी का दाखवत आहे, पण हा घरेलू उपचार आपण या पत्ताकोबीपासूनच करणार आहे. पत्ताकोबीचे जे पत्ते आहे यामध्ये इतके काही औषधीय गुणधर्म आहे जे आपल्या गुडघेदुखीच्या त्रासाला खेचून घेते. म्हणून मी इथे तुम्हाला पत्ताकोबी दाखवत आहे. ही पत्ताकोबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगोदर, कारण मार्केटमधून आपण आणतो त्यामध्ये काही ना काही केमिकल्स वगैरे किंवा माती वगैरे लागलेली असतेच. तर याला स्वच्छ पाण्याने अशी व्यवस्थितपणे अगोदर धुवून घ्यायची आहे. बाजारातून जेव्हा आपण घेऊन येतो यामध्ये काही ना काही केमिकलवाली फवारणी वगैरे मारलेली असते, त्यामुळे आपल्याला या पत्ताकोबीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. बघू शकता आता आपण व्यवस्थितपणे याला साफ करून घेतलेली आहे. गोबीचे पत्ते इतके पॉवरफुल आहे आपल्या गुडघ्याचे दुखणे कमी होण्यासाठी, सूजन कमी होण्यासाठी. तर आपण यामधले पत्ते कट करूया. तर सर्वात आधी आपल्याला असं उलटं करून घ्यायला हवं गोबीला, आणि त्यावरून जे पत्ते वरती आहे, जो पत्ता वरती आहे तो मी अगोदर कापून घेते. तर सॉरी, इकडला पत्ता वरती आहे, तर याला मी अगोदर कापून घेते. पत्ताकोबीचे मी 2 पत्ते इथे कापून घेणार, कारण मी गुडघ्याला बांधणार आहे हे पत्ताकोबीचे पत्ते. जर तुम्हाला दुसरीकडे कुठेही सूजन असेल, तळपायाला, हाताला वगैरे, तर तुम्ही तिथेही हे पत्ते बांधू शकता. याने खूप आराम मिळतो. आपले जे काही दुखणे आहे ते पूर्ण दुखणे हे पत्ताकोबीचे पत्ते दुखणं वेचून घेतात. तर इथे मी 2 पत्ते काढून घेतलेले आहे पत्ताकोबीमधले, आणि ही पत्ताकोबी आता मी साईडनं ठेवून देते. हे 2 पत्ते मला होऊन जाणार गुडघ्याला बांधण्यासाठी. मी तुम्हाला दाखवणार गुडघ्याला कसे बांधायचे. आणखी एक घरातली वस्तू आपल्याला हवी आहे. पत्ते गुडघ्याला बांधायच्या अगोदर आपल्याला ती वस्तू आपल्या गुडघ्यावरती लावायची आहे. त्यानंतर या पत्ताकोबीच्या पानाला बांधायचं आहे आपल्या गुडघ्यावरती. तर बघू शकता इथे मी 2 फ्रेश पत्ताकोबीचे पत्ते घेतलेले आहे. खूप दिवसापासून माझ्या गुडघ्याला खूप जास्ती त्रास होत होता आणि मला चालता पण येत नव्हतं. तर मला हा उपाय एका आजीने सांगितला, आणि खूप वर्षापासून हा उपाय खूप लोक यूज करत आहे भारतामधले. आणि हा उपाय जसा मला माहिती झाला, मी माझ्या गुडघ्यावरती 2-3दा हा प्रकार करून बघितला. खरंच माझे गुडघ्याचे दुखणे इतके गायब झाले आणि मला चालायला सुद्धा त्रास होत नाही. सूजन पण कमी झालेली आहे. तर गोबीच्या पत्त्यावरती जे पाणी होते ते मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे आणि गोबीच्या पत्त्याला साफ केलेला आहे. तर इथे बघू शकता आता मी थोडंसं कस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं हळद ॲड करायची आहे, म्हणजे की 1 ते 2 चम्मच यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे. तर मी अगोदर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी 2 चम्मच इथे हळद ॲड करणार आपल्या गुडघ्यावरती अगोदर लावण्यासाठी. तर यामध्ये मी हळद टाकून घेते गरम तेलामध्ये. हळद ही टर्मरिक आयुर्वेदिक आहे, जी आपल्या स्किनला खूप फायदा देते. पण त्यासोबतच ज्या ठिकाणावर आपल्याला सूजन वगैरे आहे, आपल्या गुडघ्यावरती म्हणा, पायावरती म्हणा की हातावरती म्हणा, ज्या पण ठिकाणी आपल्याला खूप जास्ती दुखणं उठलेलं आहे आणि सूजन आहे, तर या हळदला कस्टर्ड ऑइलमध्ये थोडंसं ॲड करून लावा. सूजन तुरंत उतरून जाणार. कस्टर्ड ऑइल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 चम्मच हळद ॲड करायची, आणि हा लेप आपल्या ज्या पण ठिकाणावर सूजन आलेली आहे, दुखणे उठलेलं आहे, त्या ठिकाणावर हा लेप लावून घ्यायचा आहे. पण त्यासोबतच हा लेप लावल्यानंतर तुम्ही गोबीचे पत्ते लावाल तर तुम्हाला तुरंतच आराम मिळणार, कारण या दोन्ही वस्तू मिळून जे आपल्या आतमधले दुखणे आणि आतमधून जे सूजन आलेली आहे हाडांमधून, ते पूर्ण वेचून घेतात. खूप सारे ट्रीटमेंट करून सुद्धा आराम मिळत नाही, पण खूपदा असे काही घरेलू उपचार केल्याने तुरंत आराम मिळतो. हा घरेलू उपचार इतका फायदा देणारा आहे, मोठे मोठे डॉक्टरचे ट्रीटमेंट करून सुद्धा आपल्याला इतका आराम नाही मिळणार, पण हा घरेलू उपचार केल्याने तुम्हाला गुडघे दुखण्याला आराम देणार
आणि सुजनला पण कमी करणार. ही रेमेडी खूप वर्षापासून भारतात वापरत आहे आणि खूप लोकांना याने आराम झालेला आहे. या रेमेडीचा रिझल्ट पाहून खूप लोकांनी आपले अगोदरचे महागडे ट्रीटमेंट सोडले आहे. आपल्या भारतातच नाही तर बाहेर देशातही ही रेमेडी फॉलो करत आहे, कारण की ही रेमेडी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे. घरच्याच या वस्तूने आपण आयुर्वेद ट्रीटमेंट घेऊन आपल्या गुडघ्याला ठीक करू शकतो. आजकाल लोक महागड्या ट्रीटमेंटवरती जास्ती विश्वास करतात. त्यांना वाटत असते की जास्ती पैसे जात आहे तर ही ट्रीटमेंट बेस्ट आहे असं त्यांना वाटते, पण असं काही नसते. आपण घरी असणाऱ्या वस्तूला आपण व्हॅल्यू नाही देत, पण खूप अशा बिमाऱ्या आहेत ज्या घरच्याच वस्तूने ठीक होतात. सगळ्या बिमारीची ट्रीटमेंट आपल्या घरीच अवेलेबल आहे. ही रेमेडी खूप वर्षापासून चालत आहे, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांना माहीत असायला हवी. ही आयुर्वेद रेमेडी यासाठी म्हणते की ज्यांना पण गुडघ्याचा जास्तीच त्रास आहे, गुडघ्यामध्ये, पायामध्ये, जॉईंटमध्ये दुखणे आहे, त्यांनी एकदा ही ट्रीटमेंट एकदा ट्राय करायलाच हवी. आपल्या घरी करून बघा, तुम्हाला फायदा होणार. जिथे पण दुखणे आहे तुम्हाला त्या जाग्यावरती अगोदर हळदचा लेप लावा आणि त्यावरती गोबीचे पत्ते बांधा. हा उपाय तुम्हाला रात्रीला करायचा आहे. रात्रीला बांधा आणि सकाळी उठून सोडून पहा, तुमचे दुखणे गायब होणार. व्हिडिओ फायद्याचा आणि मदतगार वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि इतरांनाही शेअर करा. जायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.